मन मंदिरा गजर भक्तीचा 2020 रुपये किलोची आहे ती तोंडाला लावून आज कोणी गोरा झाला नाही बरं, कोणीच नाही बरं. तुमचा गैरसमज आहे. 2000 रुपयामध्ये 2 किलो काजू 2 किलो बदाम येतात. सकाळी सकाळी आमुष्या पोटी छटाक बदाम छटाक काजू रोज खा, तुमचा चेहरा गोरा झाल्याशिवाय राहणार. लोक काय म्हणतात माहिती का, काजू लय महाग आहेत. अरे पागल, फॅरन नव्हती महाग. कशा करता सांगतो ऐका. नातं जोडा, नातं. समजा आपण बाथरूम मध्ये गेलो, हे लांबला आपल्याकडे बाथरूम मध्ये नवीन बाथरूम भावले आले, क्वाक फिरवला की वरून पाणी येतं, शावर म्हणतात त्याला. असा क्वाक फिरवला, थंडीचे दिवस होते, माझ्या अंगावर पाणी पडलं, थंडी वाजून आली. भागवत महाराज, माझ्या मनात टावेलचा भाव आला आणि मग मी आवाज दिला, ज्योती, माझ्या बायकोचं नाव आहे, दुसऱ्याचं नाही, ज्योती टावेल पाहिजे. मग माझी बायको पळत आली, मला टावेल आणून दिला. की माझी पत्नी सांगली, पत्नी, पतिव्रता नाही. पतिव्रता कशाला म्हणतात, खांद्यावर पाणी पडलं होतं, मनामध्ये टावेलचा भाव आला होता, अजून मी आवाज दिला नव्हता, मनातला भाव ओळखला आणि टावेल हजर झाला. हे घरी गेल्यावर डोकं लावायला ते एवढं सोपं नाही, तर सांगून ऐकायला तयार नाही महाराज. हाका मारून अगं टावेल, अगं टावेल, टावेल आपल्याला जाऊन घ्यावा लागतो महाराज, येत नाही. अहो कधी जमायचंय. पतिव्रता, पतीची आमता अनुसरून पतिव्रता, इतकं नातं जोडा. कुणी जोडलं, वृंदावन का कन कन बोले जय जय श्रीराम. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो क्या जानोगे तुम प्रेम की भाषा, क्या जानोगे तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती है निराशा, राधा एक बार राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा एक बार राधा बन कर देखो मेरे सावरिया. धन्यवाद महाराज. राधा हिचं लग्न झालेलं आहे, राधेश तिला संसार आहे महाराज, तरी सुद्धा तिनं देवाला पती मानले. हे नातं आहे. लग्न झालेलं आहे तरी सुद्धा पती मानते म्हणून त्या राधेला काही पण म्हणू नये, काही पण काही म्हणते लोक महाराज तिला, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर्व गोकुळ फिरून येऊ. राधा, राधा काय फिरणारी हे काय मला समजा. एक जणांना कीर्तनात प्रमाण दिलं मला एकदा, राधा रंगानं दिसती तिच्या बेनीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे भरी. राधा गोंडे लावणार आहे का, काही म्हणतात महाराज नका रे. क्षणभरी घरी असता करी खोडी शारंग पाणी, खेळावया बाहेरी जाता आळ घेती गवळणी, थापटोनी निदविते निदा तू राजद्वारा. राधे 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 घेई श्याम सुंदरा. अरे ही राधा आहे जी जी हृदय मंदिरामध्ये देवाला साठवते. तिनं नातं जोडलंय देवाशी. नातं जोडा, जन्माचं सोनं होईल. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर रोज कीर्तन करतो आणि 9 वाजायला 5 मिनिटं राहिले तर नातं जोडणं कशाला म्हणतात. नातं ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक मावळा घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं. कधी तानाजी, कधी येसाजी, कधी कोंडाजी, कधी बहिरजी, कधी शिवानावी, कधी प्रतापराव गुजर. नीट ऐका, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे हिंदू मुस्लिमाची दंगल नाही. ते आपल्या मुलांना शिकवू नका, दंगल शिकू नका. आमच्या मुलांना शिवानावी शिकवू.
आमच्या मुलाला तानाजी शिकवा, आमच्या मुलाला बाजीप्रभू शिकवा. अरे ऐका, या विश्वात पहिली क्रांती केली ज्ञानेश्वर महाराजांनी. माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, महार, मान सगळे एका पंक्तीला बसवले आणि सगळ्याला अभंग द्यायला लावले. बघा तुम्ही, सावता महाराज म्हणतात आमची माळी याची जात. ऐका, गोरोबा काका म्हणतात हो मी कोरा कुंभार आहे पण मला अभंग बावटीने द्यायला लावले. ऐका, अरे रोहिदास हा चांभार. ऐका, नरहरी सोनार सगळ्या समाजाचे मंदिरात आणले हो. मी जाऊ दे हे तरी जरा, पण सगळ्यात हलका समाज आपल्या देशात मानला जात होता महार, मान. लोक म्हणतात आता क्रांती झाली, यांनी क्रांती केली, हे चुकीचं आहे तुमचं. ज्ञानेश्वर महाराजांनी क्रांती केली. महाराज चोखोबार आहे महार समाजाची, त्यांना आपल्या पंक्तीत आणलं आणि त्यांना अभंग द्यायला लावले. जाऊ द्या, चोखोबारांनी अभंग दिले हे सुद्धा मला नवल वाटत नाही. महाराज चोखोबाराच्या पत्नीनं अभंग दिले. अवघा रंग एक झाला रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. या अभंगाचा शेवट आहे म्हणे चोख्याची महारी. चोखोबारांच्या पत्नीला अभंग द्यायला लावला. मेळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानेश्वर महाराजांनी माळी, कुणबी, धनगर समाज सगळा मंदिरात आणला. तसंच काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. तानाजी, येसाजी, कोंडाजी, बहिरजी, शिवानाजी सगळ्या जातीचे घेतले. नाभी आहे, माळी आहे, कुणबी आहे, पण कुठल्या जातीचा अपमान करत जाऊ नका. माताच्या जोडव्यासाठी लाचार होतो आपण, जातीभेद करतो नका रे. सगळ्या समाजाला एका मंडपात आणा, त्याच्यासाठी हा सप्ताह असतो रे. सगळा समाज एका मंडपामध्ये आणला. अफजल खान राजांनी फाडला, शाहिस्ते खानाची गोट कापली, राजांचं नाव महाराष्ट्रावर गाजलं. आवाज घुमला, श्रीमंत श्री क्षत्रिय राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही पाकिस्तानातले नाही ना? अरे म्हटले पाकिस्तानातले नाही ना? का म्हटलं नाही? हे थांबण्यात तर थंड झालं. काय कमाली राव. एक एक मावळा जायचा, एक एक गड आणायचा. ऐका उदाहरण सांगतो नातं जोडण्यासाठी. कोणी म्हणावं माझा जन्म सोन्याचा झाला. एकच उदाहरण सेवा सांगतो. राजावरती एक संकट आलं महाराज सिद्धी-जोहर नावाचं. गड होता कोल्हापूरचा पन्हाळा. त्याला वेढा पडला 42,000 सैन्य आणि गडावरती मावळे होते 1200. 42,000 एका बाजूला, 1200 एका बाजूला. सुटणं अशक्य होतं. वेढा रात्रंदिवस होता. मैलावंगा शिवाजी को असा पण करून आला होता. आता काय करावं? सगळेजण चिंतित होते. आता राजांचं काही खरं नाही असं सगळ्यांना वाटत होतं. तेवढ्यामध्ये पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यामध्ये राजांच्या डोक्यानं प्लॅन केला की 42,000 सैन्यातून पळायचं असेल तर गडावरून 2 पालख्या काढाव्या लागतील. एका पालखीमध्ये राजा बसते आणि ती पालखी बाजीप्रभू 400 मावळे घेऊन विशाळ गडावर जाईल. 400 मावळे त्र्यंबक पंथाबरोबर गडावर थांबतील, ते गड सांभाळतील आणि 400 राजांसारखाच प्रति शिवाजी एका पालखीमध्ये बसून सिद्धीच्या शेणाण्यात जातील. सगळं नियोजन ठरलं. आता राजांना फक्त पाहिजे होता राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, असा एक पोरगा. आणि असा एकच पोरगा गडावर होता. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नाभी समाजाचा होता. नेमापूर त्याचं गाव आहे, प्रतापगडाच्या पायथ्याला. छोट्याशा गावचा पोरगा. राजांसारखी दाढी राखायचा, राजांसारखे कपडे घालायचा, राजा एवढी उंची. पोरं जर गडावर राजे जर नसले ना तर पोरं त्याला तुम्ही इतका हुबेहूब दिसायचा. आज राजांच्या लक्षात आला. पण 2च वर्ष झाले त्याच्या लग्नाला. त्याचं काही बरं वाईट झालं तर त्याच्या बायकोला काय सांगू, त्याच्या आईला काय सांगू? राजे म्हटलेच नाही. 1-1.5 तासानं ती बातमी त्या पोराच्या कानावर गेली. दादा महाराज की राजांना राजांसारखा पोरगा पाहिजे आणि मी राजासारखा दिसतो. नातं ऐका नातं. मराठा समाजावर नाभी समाजावर रक्त किती प्रेम करत होतं हे ऐका आणि हे आमच्या मुलांना शिकवा. नाभी समाजाचा शिवा राजांकडे आला. राजा घ्या की मुजरा.
राजा घ्या मुजरा. राजा म्हणले कशासाठी रे शिवा मुजरा? याच्यासाठी राजा याच्यासाठी राजा तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धडाधड शिर पडतील. तो तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर चढवा राजा तुमच्या कमरेची भवानी तलवार मला लावायला द्या राजा तुमच्या अंगावरचे कपडे 6 महिन्यापासून घालताना पाहतो ते माझ्या अंगावर चढवा राजा तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव सुद्धा मला द्या राजा मी बसतो या पालखीमध्ये. राजा मी जातो राजा सिद्धीच्या शाण्याने. राजांच्या डोळ्याला अश्रूची धार लागली आणि रडणारे राजे त्या शिवाला म्हटले अरे येड्या, हे शिवा मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, पण हे घालून तुला जिथे जायचं तिथनं परत नाही यायचं राजा. तो पोरगा म्हटला मग राजा त्याच्याकरता की मागतो असा जर मेलो तर शिवानावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. राजा द्यावो मुकुट, राजा द्यावो तलवार, राजा द्यावो शेला. काय पोर आहेत महाराज, कुणी शिकवायचे आमच्या महाराष्ट्रात, कुणी सांगायचं आमच्या पोरांना. एक नावी समाजाचा पोरगा राजांसाठी पालखीत बसला, त्याची कत्तल झाली महाराज. इतकं बेकार मारलं त्याला, त्याचे तुकडे केले हाताचे, त्याच्या पायाचे, त्याच्या मांडीचे, त्याचे डोळे बाजूला काढले, त्याचं डोकं फोडलं. एका पिशवीमध्ये एका गोणीमध्ये ते मांस भरलं पोत्यामध्ये. राजांना सप्रेम भेट पाठवलं. ज्या दिवशी राजाने त्या शिवाचं मांस पाहिलं ना, राजे 3 दिवस नुसते रडत होते महाराज, नुसते रडायचे. त्याची माती गडावर केली, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, ऐका त्याचा सगळा विधी गडावर केला. आणि 20 दिवसानं राजानं गावच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील शिवाच्या आईला निरोप द्या, उद्या दुपारी 12 वाजता राजा तुमच्या घरी येणार आहे. इतका आनंद झाला पाटलाला, राजा येणार म्हणजे आमच्या गावचा शिवा येणार. 2 वर्ष झाले त्याच्या आईनं शिवाला पाहिलं नाही. 2 वर्ष झाले त्याची बायको त्याची वाट पाहते. ऐका सगळ्या गावाला आनंद झाला. गावानं वेशी सजवल्या. शिवाच्या आईनं घराच्या समोर रांगोळी सडा समार्जन केलं. माहिती नाही हो राजे कशासाठी येणार आहेत. अरे कुणी म्हणावं माझा जन्म सोन्याचा झाला, या वर्षीचं कीर्तन सफल होईल, माझा प्रवास सुखाचा होईल. 1 वर्षभर तुमच्या डोक्यातून आकरून महाराज साखरे जाणार नाही. उदाहरण लक्ष येऊन ऐका. ज्या वेळेला राजांनी ठरवलं 10 घोडेस्वार घेतले, राजे गावच्या वेशीवर आले. गावच्या वेशीवर तोफांचा आवाज झाला. राजांना नक्की कळालं की गावाला अजून काही माहिती नाही. ऐका राजा आता गावातून निघाले. कुणी राजांची आरती करायचं, कुणी राजांच्या समोर पाय घालायला टाकायचं, कुणी राजांचे पाय व्हायचं. आता ही बातमी शिवाच्या आईला मिळाली. शिवाच्या आईनं आपल्या ठेवणीतली नववार साडी काढली, आपल्या सुनबाईला नेसायला दिली. इतका आनंद झाला त्या शिवाच्या बायकोला, मला राजांची आरती करायला मिळणार, माझे मालक मला पाहायला मिळणार. तिने आनंदानं साडी नेसली, कपाळ भरून कुंकू लावलं, आरतीचं ताट तयार केलं. कुणी मैत्रिणीनं कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं. आणि पोरगी थाटामध्ये दरवाजामध्ये उभी राहिली. माहिती नाही हो तिला आता माझं कुंकूच राहिलं नाही. आता गावच्या धनगर गल्लीला राजा आलेत, गावच्या मराठ्याच्या आईला राजा आलेत. राजा आता या आईला, राजा आता त्या गल्लीला, अशा बातम्या मिळायच्या. राजा आता त्या शिवाच्या दारात आले. स्मित हास्य करत शिवाची बायको पुढे सरकली. राजांच्या कपाळी गंध लाव. का माझी सासू अशी माझ्याशी वागत असेल? सुनबाई तुम्ही नका वाढू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात त्या ठेवलं, पाय आपलं पोरगी घरात निघून गेली. दुसऱ्या पोरीनं राजाने गंध लावला. राजे घरातल्या कावडीवर येऊन बसले. आणि पहिला प्रश्न शिवाच्या आईला राजांना विचारला, काय वाई का नाही वळू दिलं त्या मुलीला? किती तिचा मूड घातला तुम्ही? वळू द्यायचं. तर ती शिवाची आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की का नाही वळू दिलं? किती अपमान केला तिचा एवढ्या लोकांत, वळू द्यायचं. अहो राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की का नाही वळू दिलं? राजा एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या श्रीमंत राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून मी कुणालाच माहिती हो दिलं नाही नवरा गेलाय. आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली? त्या आई म्हटली, राजा खरं सांगू, तुम्ही जगाला फसवता, तुम्ही जाणता राजे, एका आईला नाही फसू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात राजा, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही माझ्या दरवाजात आलाय, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा शिवा मला दिसला नाही. तुम्हाला माहिती आहे राजा, तुम्ही माझ्या घरी येणार आणि त्याची बायको तुमची आरती करणार. हे जर माझ्या शिवाला माहिती झालं असतं तर माझा पोरगा आज कुठूनही हजर झाला असता, हजर होऊन नाचला असता आणि नाचून म्हणला असता, राजा आपल्या घरी राजा आले ग राजा. ज्या आरती तुम्ही येत आहे आणि ज्या आरती माझा पोरगा येत नाही, त्या आरती माझा पोरगा आता राहिला नाही, माझा पोरगा आता राहिला. सगळेच रडायला लागले. चांदीनं सोन्यानं भरलेली ताटं त्या शिवाच्या घरात आली.
आई म्हटली राजा नको तुमचं सोनं मला, राजा घेऊन जाईल. आई ठेवा की, तुमचा मुलगा माझ्यासारखा दिसत होता, एवढाच त्याचा गुन्हा, माझ्यासाठी कामी आला, मातीसाठी कामी आला, राजा उचला तुमचं सोनं आहे. काय देऊ आई तुम्हाला? आई म्हटली राजा एकच द्या, आतापर्यंत प्रत्येक सणाला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा, माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा सणाला, बैलाच्या पोळ्याच्या सणाला. इथून पुढे तुम्ही माझ्या घरी येत जा, माझ्या आजची तेवढी पुरणपोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्ही पुरणपोळी खाऊ घालत जा. रडणाऱ्या राजाने डोळे पुसले. राजा त्या आईला म्हटलं आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे नाही तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल आई. मग त्या आईनं सुद्धा डोळे पुसले महाराज. आणि ती शिवाची आई म्हटली मग राजा तुम्ही जर माझ्या हातची पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा शिवा नावी उरलाय, जो उरलाय तो माझा शिवा नावी उरलाय. काय आश्चर्य आहे महाराज. अरे पोरगा गेल्यावर एक आई राजांना आपला मुलगा मानते. या देशातील माणसं आहोत आम्ही. मला असं वाटतं त्या शिवा नाव्यानं म्हटलं पाहिजे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. कानोपात्रेनं म्हटलं पाहिजे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. रुद्रातील कीर्तन थोडा वेळ कमी पडला, पुन्हा सांगत राहील. एकच चरण झालं आपलं, जन्माचं सोनं करा विठोबा. अभंगाच्या एकाच पदावर आपले 9 वाजले. माफी मागतो मी तुमची, मी 9च्या पुढे कधीच जात नाही. त्यामुळं एकच जरी उदाहरण तुम्हाला आजच्या कीर्तनातलं कळालं, मग ते एखाद्या वेळेला तुम्हाला जनाबाई कळाली किंवा शिवानाभी कळाला, तुम्हाला याच्यातलं काही जरी कळालं तर तुमच्या जन्माचं सोनं होईल. अभंग घरी घेऊन जा, होत राहतील कीर्तन. तुमच्या गावचं माझं नातं आहे. मला आताच गावकरी म्हणत होते महाराज तुमचा कालाच पाहिजे होता, राहिलीच तुमच्या अपूर्ण वासना. होत राहतील कीर्तन. थोडीशी बाबांना अडचण आल्यामुळे गेल्या वर्षी आपण काला केला होता, या वर्षी आजचं एक कीर्तन मी तुम्हाला दिलं. एक एक उदाहरण तुम्ही त्याच्यामध्ये नाहून गेला. कधी 9 वाजले आपल्या घरात ते कळालं नाही. हे घरी घेऊन जा. तुमच्या गावचं माझं नातं असंच राहावं ही देवाच्या चरणी प्रार्थना. पुन्हा सगळ्यांना विनंती, युट्यूब चॅनलवाल्याला सुद्धा माझे धन्यवाद. फक्त एक करा, कीर्तन अर्ध कट करू नका, गॅप करू नका. मध्यंतरी लोक अर्ध करतात, त्याचा त्रास होतो. अनेक कीर्तन करण्यात झालं, तसं मला होणार नाही. मी कधी घाबरत नाही, म्हणजे मी चुकीचं बोलतच नाही, मला त्याचा अनुभव आहे. मात्र हे चुकीचं करू नका, पूर्ण कीर्तन टाका. तुम्ही जरी केलं एखादा भाग टाकायचा असेल तर त्याला असं वेगळं नाव देऊ नका. खानदेशी तारका नाव देतात, नाव असतं खानदेशी तारका, कुठलं नाव आहे कीर्तनाला खानदेशी तारका नाव असतं, असं नाव टाकू नका. हा कीर्तन ऐका, कीर्तन ऐकावे. याच्यात शिवानावी सांगितलंय, याच्यात आई सांगितली, याच्यात जनाबाई सांगितली, हे नाव द्या. विदर्भाचा तडका आणि मराठवाड्याचा तडका अशी नावं देऊ नका, बरं का. विनंती आहे. छानपैकी तुम्ही शूटिंग केलंय, आम्हालाही ते कीर्तन पाठवा, आम्ही तुमचा प्रचार करू. फक्त एक करा, आपण एका विचारानं सगळा समाज एका मंडपात आणताय. मी या भागामध्ये येतो, पण मला कुंभेफळ सारखं हे कीर्तन करण्याचा आनंद कुठं मिळत नाही. तुमचा आशु महाराज तुमचं महाराष्ट्रात नाव आहे, तुमचा आवाज फार गोड आहे. तुम्ही शिवाजी महाराज सांगता, आई सांगता, बाप सांगता, हे सांगा तुम्ही, विरोध नाही, सगळं सांगा. मात्र संप्रदायाला गालबोट लागेल असं काही आपण वागायचं नाही. एक विनंती युट्यूब वाल्याला आहे, शूटिंग केलंय, सगळं कीर्तन टाका, एवढी विनंती. पुन्हा कुंभेफळच्या मातीला बंधन. आणि आजच्या कीर्तनातला एक पॉइंट, एक सिद्धांत घरी घेऊन जा. नक्कीच 1 वर्षभर तुमच्या डोक्यातून आजचं कीर्तन जाणार नाही. विठ्ठल
मन मंदिरा गजर भक्तीचा